नमस्ते. आजचा विषय आहे पुण्याची महामेट्रो आणि त्यातला माझा पहिला प्रवास. प्रवास म्हणजे नंतर बरेचदा केला, पण पहिल्या प्रवासाच्या वेळी नोटीस केलेल्या गोष्टी. तर पुण्यात मेट्रो येऊन 2 वर्ष होऊन गेली आणि सर्व फेसबुक फ्रेंड्स आणि रिअल फ्रेंड्स सगळ्यांनी अनेकांनी प्रवास केले. त्यातले व्हेरी पॉझिटिव्ह फीडबॅक्स दिले. खूप बरं म्हणजे एक्सायटिंग वगैरे सांगत होते. मला काही मोह झाला नाही म्हणण्यापेक्षा मी इतकी पक्कीपणे वगैरे आम्हाला आमच्या जन्माच्या हॉस्पिटलपासून ते स्मशानापर्यंत सर्व गोष्टी आमच्या घराच्या 2 मैलाच्या परिघात लागतात आणि माझ्या घरापासून सगळ्यात जवळचं मेट्रो स्टेशन गरवारे कॉलेज होतं, ज्याकरता मला रिक्षाने जावं लागलं असतं किंवा स्कूटरनी जावं लागलं असतं. स्कूटरनी गेलं की पार्क करा, पुन्हा त्या स्टेशनला या, स्कूटर घेऊन या. एवढं कॉम्प्लिकेटेड आणि मला कुठं असं पर्टिक्युलर जायचं नव्हतं. तर मग म्हटलं की कशा करता, मग असं करत मी ते टाळलेलं पूर्ण व्यवस्थितपणे की आणि मग मेट्रो माझ्या दारात आली. स्वारगेटला स्टेशन निर्माण झालं, जे माझ्या घरापासून 1 किलोमीटर आहे आणि तिथून मंडई स्टेशनपासून माझ्या आईचं घर 1 किलोमीटर आहे. म्हटलं ठीक आहे, वॉक भी हो जाएगा, ट्रेन जर्नी अपना मेट्रो जर्नी भी हो जाएगी. म्हणून मी गेले आणि ते मेट्रो फारच छान, अतिशय त्याच्यात कुठेही काहीही दोष काढण्यासारखं नाही. फार सगळी व्यवस्था चांगली, अतिशय स्वच्छ. मी जरा ऑफ पीक टाईमला गेले, त्यामुळे गर्दीही खूप कमी होती. मेट्रोबद्दल निगेटिव्ह बोलण्यासारखं काही नाही आहे. मग या व्हिडिओचं कारण काय, मसाला कधी येणार, तर आता मसाला असा की स्वारगेटचं आणि स्वारगेटपासून शिवाजीनगर कोर्टापर्यंत वगैरे असं मी ऐकलं आहे की ते सगळी भुयारी ट्रेन आहे. त्यामुळे भुयारी करण्याकरता ट्रेन खालती म्हणजे प्रचंड 10-1 मजले खाली खोदलेलं आहे. मग आपण खाली जायचं, वर यायचं, मग ते कसं आपल्या पायांना किती कष्ट. त्यामुळे लिफ्ट्स आहेत आणि तिथे एस्केलेटर्स आहेत. त्या एस्केलेटर्सला माझी मुलगी ना रनिंग स्टेअरकेस म्हणायची लहानपणी. जगा पहिल्यांदा तिने जेव्हा पाहिलं, मग लुक मम्मा रनिंग स्टेअरकेस. त्यामुळे जेव्हाही मी एस्केलेटर बघते आय गेट सो एक्सायटेड. आणि कारण त्या आठवणीने की अरे रनिंग स्टेअरकेस म्हटलं असं छान. तर त्यामुळे तो अनुभव छान असतो सुरुवातीला. ज्यांनी गेले नाहीत त्यांनी ना मेट्रोनी जाणे इतकंच त्या एस्केलेटरच्या अनुभवाकरता जा. फार मज्जा येते, खूप मज्जा येते. एस्केलेटरवर स्टेप इन करणं, वर गेल्यानंतर बाहेर पडणं, मजेच्या छान गोष्टी आहेत. आणि जे नवखे आहेत त्यांना बघत आपण म्हणजे बिन देअर डन दॅट असाही विचार करणं, सगळं छान. पण त्याच वेळी ना त्या एस्केलेटरची आता जे रुटीनली जायला लागलेले आहेत, देर आर सो मेनी पीपल हू आर युझिंग द मेट्रो ऑन डे टू डे बेसिस, एव्हरी डे वापरतात. तर त्यांनी नुसतंच मेट्रोवर उभं राहणं, मजा करणं, वेळ म्हणजे वाया घालवणं आणि म्हणजे लाईक त्या रनिंग स्टेअरकेसचा कन्सेप्ट अशी आहे की तुम्ही पण त्याच्यावरनं चढा किंवा तुम्ही पण त्याच्यावरनं उतरा. आलं का लक्षात? नुसतेच आपले स्थाणूसारखे उभे राहून त्याच्यावरनं इकडे तिकडे बघणे किंवा त्याच्यातही पुन्हा मोबाईलच बघत बसणे, हे त्याच्यातलं नाही आहे की पटपट पुढे जा आणि दुसऱ्याला जागा करा. हे एक नाही. जे सिनियर सिटीजन्स आहेत, जे अधू आहेत, त्यांनी हे करायचं नाही, अपेक्षाच नाही. लहान मुलांनी करणं अपेक्षा नाही, कारण ती जास्तच जोरात पळतात आणि पडतात ते नाही. पण इतरांनी हे करणं अपेक्षित आहे. देर आर एस्केलेटर एटिकेट्स म्हणतात त्याला, की ज्या लोकांना नुसतंच उभं राहायचं आहे त्यांनी एका बाजूला उभं राहायचं. ज्या लोकांना चढायचं आहे त्यांच्यासाठी जागा रिकामी ठेवायची, त्यांच्यासाठी रस्ता अडवून ठेवायचा नाही. म्हणजे जसं ट्रॅफिक जॅम करतो ना आपण, ते एस्केलेटरवरही ट्रॅफिक जॅम करून ठेवतात लोक, ते नाही करायचं. पण हा जेव्हा विचार आहे त्याचात परत लगेच एक विचार आला की त्याला दुसरा विचार आला. हेच म्हणजे फाटे फोडणं असतात ना, 2 schools of thought. तर जपानवाले म्हणाले की नाही तसं नाही, एका बाजूलाच माणसं उभी राहिली की त्याच्यावर वजनाचा भार पडतो आणि मग त्याचा वेअर अँड टेअर वाढून त्याचा तो अधू होतो. म्हणजे एकच बाजू खराब होते आणि दॅट टेक्स मोर, म्हणजे त्याची मरम्मत करायला जास्त त्रास होतो. तर त्यामुळे इव्हन डिस्ट्रीब्युशन, कुणीही कुठेही उभे राहा. पण कुणी हे नाही म्हणत आहे की चढू नका किंवा उतरू नका. चढा, उतरा. यू हॅव टू क्लाइम्ब डाऊन. आणि मी म्हणते चढायला नको, तुम्हाला फार त्रास होत असेल तर निदान उतरा तरी भरा त्याच्यावर. मस्त आहे ना. आता जाऊन परफॉर्म करणारे अशासारखे लोक उभे असतात. मी 1-2 क्लिप्स पाठवते, त्याच्या लावते याला जोडून. थोडा लांब होणार व्हिडिओ, त्याबद्दल सॉरी. पण बेसिकली जसं चराई वेती आहे ना, तसं ते चढई वेती असं पण आहे. त्या एस्केलेटरच्या मागची भूमिका. चांगली फॅसिलिटी आहे, त्याचा चांगला वापर झाला पाहिजे, त्याचा मिसयूज नाही ना होता कामा. एवढंच सांगण्याचा मुद्दा. सो यावरनं ना मला जिना नावाची कविता आठवली, ती आता मी प्रेझेंट करते पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ लांब झाला त्याबद्दल खूप सॉरी. प्लीज बघा, रिस्पॉन्ड करा. धन्यवाद. आय एम हॅव्हिंग अ गुड डे. होप यू हॅव टू.